जेव्हा सगळं बॅकअप ईमेल आय डी आणि बॅकअप फोन नंबर चेंज झाल्याच्या नंतर सगळीकडून मी लॉग आऊट झालो आणि बघता बघता मला दिसायला लागलं की माझं यूट्यूब चॅनल जे आहे हे पूर्णपणे आता दुसऱ्याच्या ताब्यात आहे. आम्ही जवळजवळ 1 ते 2 दिवस ते रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही जे जे शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा माझ्या लक्षात आलं की आमचा ईमेल आय डी पूर्णपणे हॅक झालेला आहे, त्यावेळी आम्हाला काय करायचं हेच खरं तर सुचत नव्हतं. पहिलं तर जेवढे अनदर वे होते तेवढे आम्ही सगळे ट्राय करून बघितलं आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता उत्तम मार्ग आहे पोलिसांकडे जाणं. म्हणून आम्ही सायबर सेल जे आहे आमच्या ठिकाणचं, आमच्या लोकल एरियामधलं, आम्ही त्या ठिकाणी संपर्क केला. पण तिकडूनही आम्हाला चांगला रिस्पॉन्स नाही आला. जेव्हा आम्ही लोकल ॲथॉरिटीज अर्थात आम्ही जेव्हा लोकल पोलीस स्टेशन्सला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला सायबर सेलला जाण्याची गरज आहे. सायबर सेल आमच्या घरापासूनच जवळजवळ 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आम्ही तिथं गेल्याच्या नंतर कळालं की साहेबांची ड्युटी नाईटला आहे. नाईटला गेल्याच्यानंतर कळलं साहेब नाईट करून गेल्यात, ते आता मॉर्निंगला येतील आणि असं जवळजवळ 1 ते 2 दिवस साहेबांच्या मॉर्निंग नाईट शिफ्टमध्ये गेले. त्यानंतर आम्ही जे सायबर सेल्स आहे बँड्रामधलं आम्ही तिथेही गेलो. पण झालं असं की तिकडच्या मॅम होत्या, त्या म्हणाल्या की आम्ही जीमेलचं काहीच करत नाही. जीमेल जर का तुमचं अकाउंट हॅक झालं असेल तर तुम्हीच कोणतरी हॅकर किंवा तुम्हीच कोणतरी इथिकल हॅकर बघा आणि तुम्हाला जर रिट्रीव्ह करून घेता येत असेल तर करा. कारण आम्ही फक्त फायनान्समध्ये जे पण काही घपले होतात आम्ही फक्त तेवढेच कव्हर करतो. त्यामुळे हेही आमच्यासाठी निराशाजनक होतं. त्यानंतर इथिकल हॅकरला आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर इथिकल हॅकरने सांगितलं की ओके ठीक आहे, काही हरकत नाही, अर्धा एक तासामध्ये होऊन जाईल, तुम्ही 5,000 रुपये पाठवा. आणि आम्ही ॲक्च्युली हाच विचार करत होतो, जर काम होत असेल तर काय हरकत आहे.